हे समायरा जरा एसी वाढव ना बाळा. या शुअर. आई मी आलोच. ताई चल आपण वर जाऊन येऊया. चल चल चल. ये, जे काही असेल ते लवकर बोला. मी खाली थांबते. ठीक आहे. बाजूला मला जाऊ दे. काय झालंय? मुद्दामून पाठवलास ना तो फोटो मला. मी बाजूला प्लीज. गौतम कुठला फोटो? मला तर ना अजून खरंच वाटत नाहीये की आपण दुबईला जाणार आहोत. खरंच जाणार आहोत का आपण दुबईला? खोटं बोलतोय का मी? किती वेळा सांगायचं आता? तसं नाही, परत परत यासाठी विचारते कारण असं वाटलं नव्हतं ना कधी होईल. कधी महाराष्ट्राच्या बाहेर गेले नव्हते आणि आता डायरेक्ट दुबई. आपण परत कधी येणार आहोत इथे? तुला यायचंय की नाही मला सांग बरं. इरिटेट का होता? तू जायच्या ते यायच्या गोष्टी करतेस. तसं नाही, आई बाबांचं. एक काम कर तू, मग आई बाबांकडेच राहा. काय जा बॅग भर. आत्ताच? बघा नेक्स्ट वीक निघायचंय आपल्याला. पॅकिंगला किती गोष्टी लागतात विचार कर ना. तिथली पेंडिंग कामं संपवून मग निघू आपण नेक्स्ट वीक. आजकाल टेन्शन मध्ये असता तुम्ही खूप. तुला काय सांगू ग आता, कामाचा ना खूप लोड वाढलाय. 2-4 दिवस मे बी मला घरी पण येता येणार नाही. पण दुबईच्या मीटिंग्स आहेत ना. तू एक काम कर ना, तू पुढे जा दुबईला, मी येतो नंतर. मी एकटी? नाही नाही, हे कसं शक्य आहे? मला काही माहितीच नाहीये ना. मी एकटी कसं जाणार? नाही नाही, मी एकटी नाही जाऊ शकत ना. कसं आहे ना बाळा, ए बाळा, थोडंसं गोड बोललो ना की माजल्यासारखं नाही करायचं, कळलं? जा म्हणलं की जायचं. काम असतात मला. तुझ्यासारखे फुकटचे तुकडे तोडत नाही मी, कळलं का? कळलं का? आणि तू कोण आहेस ग? कोण आहेस तू? सांग ना. एकटी जाणार नाही म्हणजे काय? तू कोणी अप्सरा आहेस? तुला कोणी उचलून घेऊन जाणार आहे? बोल ना. माझे माणसं आहेत तिथे, ते रिसीव्ह करतील तुला. कळलं? कळलं का? आणि उगाच बनबन बनबन केली ना आता, कायम तर सोडून जाईन इथेच. कळलं की नाही? निघ चल. या चिमणीचा पिंजरा आता बदलण्याची वेळ झाली. आता हिच्या आणि हिच्या घरच्यांकडनं शेवटची वसुली केली की काम झालं आपलं. दुबईला पाठवायचं, दाम घ्यायची आणि पुढे जायचं रे आयुष्यात. कारण पुढच्या आठवड्यात एक नवीन पाखरू पिंजऱ्यात अडकणार आहे. साधी भोळी भाबडी बिचारी माझी आशू. हे आशू, वा वा वा. प्रमिलाताई छान नाचायला शिकवलं मुलीला. मज्जा आली ना? आम्हाला काय, 4 लोक एकत्र आले की आमची मजा मस्ती धमाल चालू असते. ए श्रीदेवीच्या गाण्यावर कर ना, मला खूप आवडते. नाही, तिच्या डान्स क्लास मध्ये ज्या गाण्यावर डान्स शिकवतात ना, ती त्याच गाण्यावर डान्स करते. असा उदास का आहेस तू? काल त्या बांदेकर बरोबर फोटो काढलास आणि मला सेंड केलास. कशाला? मला चिडवायला? वेडा आहेस का?
असं का करेन मी? तुझं गिफ्ट आलेलं तेव्हा मम्मी तिथेच होती आणि तेवढ्यात तो तिथे आला आणि त्याने सगळं सावरून घेतलं आणि तेवढ्यात फोटो पण काढला, पण तुला कसं पाठवलंय मला लक्षातच नाही. साक्षी, तुझं खरंच कौतुक करण्यासारखं आहे हा. अजून आपल्याला लग्नात काय काय करता येईल त्याचा विचार करून ठेव, म्हणजे पाहुण्यांना कंटाळा नाही येणार. आलेल्या पाहुण्यांना एंटरटेन करायला एक इव्हेंट मॅनेजर आणि त्याची माणसं असतात. हो ना? अहो, साक्षीच आमची मॅनेजर आहे. आता मी गाणं गाते हा. गौतम, कसला फोटो बोलताय तुम्ही? हा तर बांदेकरांनी काढलेला फोटो आहे, पण माझ्या नंबरवरून तुमच्याकडे कसं काय आला? मला माहितीये ते मुद्दाम करतायत हे. पण ह्या एका फोटोवरून तुम्हाला इतका राग आला? हा मग आला राग. फोटो बघून ना डोकंच खराब झालं माझं. इतका त्रास होतोय? हा, होतोय मी जेलस, होतोय मी इन्सिक्युअर, कारण माझं प्रेम आहे ना तुझ्यावर आणि हे एक्सेप्ट करायला मला शेम नाही आहे. आणि मला नाही आवडत तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाजवळ गेलेलं. आशू, आय वॉन्ट यू टू बी माय फॉर एव्हर लाईफ पार्टनर. हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं मन झुलू लागलं आबाळी पांगलं सपन डोळी सजलं मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आली र सनईला पैंजनाच ताल ग आखाड्याच्या मऊ मऊ मातीच लेन मी मोत्याच्या भांगामध्ये भरला हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं ऐका ना, कोणीतरी येईल, मी जाते. आशू, हे बघू दे, मी नाही घाबरत कोणाला. आज बोलतील, चिडतील, रागवतील, पण उद्या करतील ना आपल्याला एक्सेप्ट. त्यांना पण तर हवंय ना आपण हॅपी लाईफ जगावं. पण त्यांना धक्का बसेल. मग हळूहळू सांगू, पण सांगूया प्लीज. गौतम, मला पण सांगायचंय, पण मला टेन्शन येतंय. तुला डाऊट आहे का माझ्याबद्दल? नाही, नसायलाच पाहिजे. ऐका ना, हे बघा प्लीज, आपण जाऊयात. आशू, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. अंगठी